गुड आफ्टरनून माझ्या विद्यार्थी मुलांनो. आज आपण जरा पत्रलेखन शिकूया. तुम्ही मागील वर्गात पण शिकले असाल पत्र कसं लिहायचं असतं ते, पण पुन्हा जरा आपण एकदा सराव घेऊया, रिव्हिजन करूया की पत्रलेखन किती प्रकारचे असतात आणि ते कसे लिहावे. पत्रलेखनचे 2 प्रकार असतात, औपचारिक आणि अनौपचारिक, ज्याला तुम्ही फॉर्मल आणि इनफॉर्मल म्हणतात. औपचारिक पत्रामध्ये मागणीपत्र आणि विनंतीपत्र असते. मागणीपत्र किंवा विनंतीपत्र. विनंतीपत्रामध्ये कधीकधी तक्रारही असतो, म्हणजे तक्रार केल्यानंतर आपण विनंती करतो. तक्रार मीन्स पहले हम शिकायत करते हैं कि जैसे हमारी एरिया में इलेक्ट्रिसिटी का सप्लाई ठीक से नहीं हो रहा है, पानी का सप्लाई नहीं हो रहा है, या बहुत दिनों से कचरे की गाड़ी नहीं आ रही है, क्लीनिंग नहीं हो रही है. ये एक कॉमन टॉपिक होता है, तो विनंती पत्र उसको कहते हैं, रिक्वेस्ट लेटर जिसे आप बोलते हो इंग्लिश में. लेकिन विनंती पत्र लिखते लिखते पहले हम तक्रार करते हैं की हम ऐसे ऐसे समस्या को सफ़र कर रहे हैं, म्हणजे आपल्याला एवढा तोंड द्यावं लागतं आहे, सामोरे जावं लागतं आहे, अशी अशी प्रॉब्लेम्स आहे आम्हाला. त्याच्यानंतर आपण विनंती करतो की कृपया करून असं आपण लिहितो. तर हे विनंतीपत्र. आणि मागणीपत्र, आपल्याला समजा आपला शाळेउपयोगी पुस्तकं मागवायची आहे किंवा रोपं लावायची आहे, तर आपण एक डिमांड लेटर त्यांना लिहितो, म्हणजे मागणी करतो की अशी अशी वस्तू आम्हाला लागणार आहे, ते म्हणजे मागणीपत्र. अनौपचारिक पत्र म्हणजे अभिनंदन पत्र, कौटुंबिक पत्र. अभिनंदन कि सपोज़ आपने बहुत अच्छे मार्क्स लाए 10th स्टँडर्ड में, मग त्याचं कौतुकाबद्दल तुम्हाला मी एक अभिनंदन पत्र लिहिणार, एक ॲप्रिशिएशन लेटर टाइप का, की खूप छान मार्क मिळवला, खूप चांगली मेहनत केली, तो इसका अभिनंदन करना हो गया, एक स्वागत करने टाइप का हो गया. और कौटुंबिक पत्र म्हणजे व्यवहारिक, लाइक अपने फैमिली को लेटर लिखना, अपने भाई को लेटर लिखना, अपने डॅडी को लिखना, आपल्या आईला लिहिणे, किंवा आपल्या भावाला महत्त्व असतो व्यायामाचा किंवा अभ्यासाचा, चांगले मार्गदर्शन देणे, ह्या प्रकारचे पत्र म्हणजे अनौपचारिक पत्र. शक्यतो परीक्षेमध्ये औपचारिक पत्र जास्त येतात. मग आपण पहिले हे शिकूया, ठीक आहे. हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. 2 प्रकारचे पत्र असतात, मग हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. पत्रलेखन 2 प्रकारचे असतात, औपचारिक, अनौपचारिक. औपचारिक पत्र म्हणजे मागणीपत्र आणि विनंतीपत्र, आणि अनौपचारिक पत्रमध्ये अभिनंदन किंवा कौटुंबिक पत्र. आपण जरा विषय बघूया पत्रलेखनचा, सब्जेक्ट ज्याला म्हणता तुम्ही. झाडे लावा झाडे जगवा, म्हणजे आपल्या पर्यावरणाला कसं वाचवायचं ह्या निमित्त पत्र आहे ते. आता हा पत्ता हिरवाई ट्रस्ट, तळेगाव, दाभाडे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप. रोपांचे मतलब प्लांट्स. फ्री डिस्ट्रीब्युशन. संपर्क कोणाला करायचा आहे? हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव, दाभाडे. विद्यार्थी प्रतिनिधित्व या नात्याने आप विद्यार्थी प्रतिनिधि कर रहे हो, मतलब विद्यार्थियों में जो मेन विद्यार्थी है, कभी कभी आप जिसे मॉनिटर भी बोलते हो, तो ये जो है सभी विद्यार्थियों की तरफ से, या अपने क्लास में एक मेन मुखिया जिसे बोलते हो, इसे समजा मी तुमच्यामधला एखादा विद्यार्थीला बोलते की तुम्ही ह्याचं संचालन करणार आहे, प्रतिनिधी तुम्ही होणार आहे, सेनापती तुम्ही असणार, असं युद्धमध्ये सेनापती असतो तोच प्रकार. मग त्यातर्फे तो पत्र लिहितो विद्यार्थी. आता हा कॉमन टॉपिक आहे, पण ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे पत्र. एक तर शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी, म्हणजे मागणी केली आहे, आणि दुसरा असा की या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. या तो आप उनका अभिनंदन कर रहे हो की तुम्ही हे जे मोफत रोपं वाटप केली आहे ते पर्यावरण जगवा वाचवा ह्या निमित्त खूप छान साजरा केला आहे, त्याबद्दल अभिनंदन, एप्रिशिएशन, एक वेलकम लेटर टाइप का लिख रहे हो कि बहुत अच्छा काम किया, उनको ॲप्रिशिएट कर रहे हो. मग ह्या एक टॉपिकमध्ये असे 2 प्रकार निघाले, हे 2 मिळाले आपल्याला. मग कधी कधी आपण हा निवडतो की मागणी करायचं आहे, आणि कधी कधी हे निवडतो आपण. तर हे जरा बघूया. तारीख तुम्हाला लिहायची आहे 24 जून 2019. हे लक्षात ठेवायचं आहे, तारीख दिनांक असेच लिहायचे असतात. आपण डॅश करून लिहितो
ते चुकीचं आहे. 24 जून 2019, सध्या 2020 चालू आहे. मग आपण 20 लिहिणार आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा जेव्हा तुमची परीक्षा असते तेही तुम्ही नोंदवू शकता. प्रति म्हणजे हा एक लेटर त्यांना आपण पाठवते, हे त्या पत्राची प्रति आहे, एक कॉपी. संचालन करणेवाला म्हणजे माननीय संचालक. आता ॲड्रेस लिहायचा आहे. हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव, दाभाडे. हे मी पत्र लिहिलं आहे आणि असंच लिहायचं आहे. मार्किंग स्कीम ऐसे ही होती है, हाफ मार्क्स, हाफ मार्क्स, हाफ मार्क्स, हाफ मार्क्स. तो ये जो कॉलम है, हे जे आहे तुम्हाला हे व्यवस्थित लिहायचं आहे. एकदा पत्ता लिहिल्यानंतर तुम्हाला विषय लिहायचा आहे. वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी. आणि हे तुमच्या प्रश्नामध्ये नोंदवलं असतं. स्वतः तुम्हाला जेव्हा वाक्य बनवता येत नसेल प्रयत्न करायचाच आहे, पण तुम्ही जरा थोडासा वापर केलात, तुम्हाला लक्षात असेल किंवा तुमच्या डोक्यात जराही तुम्ही वापर केलात तर हे तुम्ही बघून लिहू शकता. आपली बरीचशी मुलं आहेत, बहुत सारे बच्चे हैं जिनको लिखने में प्रॉब्लम होती है, तो वो अगर दिमाग लगाएंगे तो ये क्वेश्चन में ही आंसर मिल जाता है. माननीय महोदय, रिस्पेक्ट के साथ माननीय महोदय, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आमच्या शाळेत साजरा केला जाणार आहे. अंडरलाइन करना है, जागतिक पर्यावरण दिन 5 जून को होता है, साजरा केला जाणार आहे. या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण शाळांना रोपांचे मोफत वाटप करणार आहात. कि 5 जून जागतिक पर्यावरण दिन है और हमारे स्कूल में ये मनाया जाएगा. जागतिक पर्यावरण दिन के उपलक्ष्य में आप जो है मुफ्त में पौधे बांट रहे हैं. आपल्या ट्रस्टने तशी जाहिरात केली, हमारे ट्रस्ट ने मतलब आपके ट्रस्ट ने ऐसी जाहिरात ॲडव्हर्टिजमेंट किया है, प्रचार किया है. वृक्षरोपणासाठी आमच्या शाळेतही काही रोपे हवी आहे. वृक्षरोपण के निमित्त के उपलक्ष्य में हमें भी कुछ पौधों की ज़रूरत है. आपने पहले पैराग्राफ में ये चीज़ लिखी है. उनको अप्रिशिएट करते हुए यहाँ पे वो दिन बताया है और कहा है कि ये बहुत ही अच्छा काम वो कर रहे हैं, तो हमारे स्कूल में भी पौधों की ज़रूरत है. अब सेकंड पैराग्राफ पे आते हैं. रोपे घेण्यासाठी शाळा प्रतिनिधी येथे यावे लागेल. प्रतिनिधींना म्हणजे शाळेचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना तिथे जावं लागेल. ते विचारत आहेत की आपल्या संस्थेमार्फत रोपे शाळेचा पत्त्यावर पाठवू शकाल कि हमें आने की ज़रूरत है या आप हमारे स्कूल में पर्यावरण दिन निमित्त आ सकते हैं, पौधे भिजवा सकते हैं. याबाबत कळल्यास सोयीची होईल. सोयीची म्हणजे ये इजी होगा, एक सुविधा हो जाएगी कि अगर आपने इसके बारे में हमें जानकारी बता दी तो ये सुविधाजनक हो जाएगा. रोप्यांच्या नावांची यादी सोबत जोड़त आहे. रोप्यांच्या नावाची यादी मतलब लिस्ट साथ में है. ये जब आप कोई डिमांड करते हो किताबों की या प्लांट्स की या फूलों का प्लांट्स, तो उसमें कॉलम होते हैं, 3 कॉलम. पहले में आप लिखोगे क्रमांक, अनुक्रमांक 1, 2, 3, 4 मतलब 4 टाइप के पौधे. अब रोपांचे प्रकार कि ये 4 हो गया. अनुक्रमांक में कितने टाइप के पौधे चाहिए वो आपको यहाँ रोपांचे प्रकार. विविध फुलझाडे, विविध फुलझाडांमध्ये झेंडूची फुलं, गुलाबाची फुलं, अशी बरीचशी फुलं आली. विविध औषधी रोपे, मेडिसिनल प्लांट इनको चाहिए. तुलसी का हो गया, जिंजर का हो गया, हळद झालं, अशोक, नीलगिरी. अब इन्होंने पौधे का प्रकार लिखा है. पहले उनका सीक्वेंस लिखा, फिर पौधों का प्रकार लिखा. अब उनकी संख्या कि विविध फूल झाड़ कितने चाहिए, 50. आप 10-20 भी लिख सकते हो, इट्स अप टू यू. विविध औषधी रोपे 25, अशोक 50 आणि नीलगिरी 50. आपला कृपाभिलाषी, आपला कृपाभिलाषी, आपने जो हम पे कृपा की है उसके अभिलाषी म्हणजे आपला कृपाभिलाषी. ब क किंवा ते लिहायची गरज नहीं है. तो ये है आपका मांगनी पत्र. ध्यान रहे आपको इस तरीके से लिखना है. आप प्रेजेंटेशन में आपको ये बहुत ही विधिवत लिखना है, म्हणजे लक्षात घेऊन तुम्हाला लिहायचं आहे. पहिली तारीख असते, नंतर प्रति असते, नंतर त्यांचा पत्ता असेल, त्यानंतर विषय, नंतर माननीय महोदय. पुस्तकाचं असेल तर माननीय व्यवस्थापक किंवा माननीय संचालक जे संचालन करत आहेत. तो यहाँ पे महोदय है, संचालक है, व्यवस्थापक है, व्यवस्था करने वाले. ये टॉपिक से हमें पता चलेगा.
उसके बाद मैंने ये 2 पैराग्राफ एंड थर्ड वन दिस वन। मैं हिंदी में भी बता रही हूँ ताकि आपको इजी लगे। आई नो यू ऑल आर स्टडिंग इन इंग्लिश मीडियम, तो बच्चों को समझने में थोडी कठिनाई होती है, ये आपको जल्दी समज में आएगा। सगळ्यांना कळत असेल मला अशी पूर्ण खात्री आहे। मग ह्या प्रकारे आपल्याला लिहायचं आहे। आता समजा अगर यहाँ पे पुस्तक का होता, किताबों का, तो हम लिख सकते थे कि साने गुरुजी की कौन सी पुस्तक चाहिए थी, जैसे श्यामची आई हो गया, कथा चरित्र हो गया, उसकी कितनी संख्या, यहाँ पे 10 लिख सकते थे, या मुंशी प्रेमचंद जी की चाहिए। तो ये आपको राइटर के नेम या उसका टॉपिक याद होना चाहिए। और संख्या में आप इट्स अप टू यू, 20 है, 25 है, 30 है, म्हणजे तुम्ही तुमच्याप्रमाणे लिहू शकता। तो ये कॉलम होना ही चाहिए डिमांड लेटर में। टॉपिक भले चेंज हो, टॉपिक म्हणजे त्यांचा प्रकार आहे, टॉपिक जे दिला असेल ते आपल्याला लिहावं लागेल। कृपाभिलाषीचा नंतर अ ब क किंवा विद्यार्थी प्रतिनिधि ज्ञानदीप विद्यालय तळेगाव दाभाडे, अपने स्कूल का नाम लिख सकते हो और वो ज़रूरी है। आप यहाँ पे देख रहे हो वेबसाइट अपने, अभी ये कंपलसरी कर दिया है गवर्नमेंट ने, तो ये आपको लिखना है। आई होप आपको समझ में आया होगा। एट द एंड आपको आपके स्कूल का एड्रेस लिखना है, या जहाँ भी आप रहते हो वो एड्रेस लिखना है, जहाँ से आपने मंगाया है उसको आपको फोकस करना, म्हणजे ते तुम्हाला लिहिणे गरजेचे आहे। हे म्हणजे प्रॉपर जसे हवे त्या प्रकारचं पत्र आहे और इसी पे मार्किंग स्कीम होती है। आई होप की तुम्हाला समजलं असेल। पुन्हा आपण आपल्या गुगल मीटवर मी पुन्हा एकदा हे सांगणार आहे, शिकवणार आहे आणि हे कॉलमही तुम्हाला लवकरात लवकर पाठवणार आहे। ठीक आहे।